नमस्कार, कांचन मधुकर या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. तर झालं माझ्या मनासारखं झालंय. कालपासून थंडी वाजायला सुरुवात झाली आहे आणि स्वेटरचा वापर आता चांगला होणार आहे. नाही तर मला वाटलं झालं आता पावसाळा झाला आणि 2 दिवस तर थंडी पण नव्हती, पाऊस पण नव्हता. कल्याण आणि हे बघा, हे सर झोपलेले, आपल्याला ना उठवायचंय कारण 9 वाजत आले, ते अजून उठले नाहीये. तसं रविवार आहे, सुट्टी म्हणायला तसं काही काम नाहीये यांना, पण ते झोपलेले मला सण नाही होऊ राहिले. अहो 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 ते उठलेच नाही. अहो इकडे बघा, कोणाचा फोन आलाय? कोणाला सांगू झोपेले? कोणता फोन आला? युट्यूब फॅमिलीचा फोन आलाय आपल्याला. युट्यूब फॅमिलीचा फोन आलाय आपल्याला. असं कसं काय? हे काय? युट्यूब फॅमिलीचा दाराला झोपू दे ना थोडस. इकडे बघा, इकडे बघा किती वाजलेत. 15 मिनिट. रात्री किती वाजता झोपले? 4 वाजता. अयो झोपा. सॉरी. इकडे मायराची खीर रेडी आहे, तिला आवडती म्हणून. आता ती गेली दीदी सोबत खेळायला, तर तिला घेऊन येते मी खीर खायला. थंड झाली असं आता. हा, ओके झाली, चला. आणि इकडे बघा आई बाबा कसे उन्हात बसलेत. आई चहा घेतला तर तुरतुर आलं लगेच. दे मला, दे मला, दे आई, तू दे खायला, दे कसं परत आलं तुरतुर. चाटून पाहते काय. हे बघा मॅडमचं चाललंय आता आवरासावर. मस्त नवीन कपडे घातले का तो? मांजर आणि त्याची बावली करायची म्हणून जुने कपडे घालायचे का काय ग? काय आणलं यांनी? दाखव काय? हळू काय हळूहळू बोला. मायरा झोपेली. काय आणलं तुम्ही? स्केच पेन, कलर. अयो बाबू, कोणी आणलं पण? अयो वा आता रंगवा मस्त. वा जा, छान. हळूहळू जा आणि हळूहळू खेळा. वा हे बाई, मांजराची गर्लफ्रेंड इथं झोपली आणि इथं झोपली. काय घ्यायचंय गाई? काय घ्यायचंय? बाबा सकाळून फेरी झाली एक कट्टी, आता तेवढं संपला माल. हा ना, डस्टबिन घ्यायचं काय आपल्याला? पोरडती आलं तिला घेऊन. तर मोबाईल बादली घ्यायची का? एवढं गाडी हा घ्या ना, बादली घ्या ना. बादली घाला. हाय 2 त्या मायरा 2 साड्यावर येते. काय अहो कस काय हो, छोटी बादली ती. या का साडीवर द्या का ती बादली? हे कसं आहे डझन आहे का? नाही, ते 3 साड्यावर 3 बरण्या येत्या. एकच फक्त म्हणजे 20 रुपयाला एक बरणी. नाही 20 रुपयाला एक बरणी. नाही, ते छोटे या मोठे. बाबू इकडे पाहिलं ना, विकायला येतात मरणाच्या टोकऱ्या नाही काय अशा. डोक्यावर टाका रुमाल. काय उचलून आणलं तिला? डोक्यावर टावेल टाका. ही साडी तू कोणी अजून घातली नाही. तिला काय करतो? नवीची काही नाही, त्यातल्या 2-3 काढून घेतल्या म्हणजे काला देती त्या ते ठेवल्यात. ही सफेद काय नाही ती. निलय टाक पडेल त्याला. अहो काय करते, घालीत नाही माणूस. काय भेटत तेवढं सगळं घ्या. मी हे घेतली टोकरी. किती झालं? भांडणच होतं काय, म्हणजे शिवून रडत होतं का काय? डोकं घे ना मी बाळाच्या. म्हणजे किती साड्यांवर आहे? आणि हे केवढ्याला? हे कपडे ठेवायला झाला असता आपल्याला पोरींच्याला नाही, कांदे बिंदे ठेवायला. हे किती आणलाय? 3 साड्यावर येते. हे घे मग, ते हे घेण्यापेक्षा. हे लागत आहे ना भांडे ठेवायला. जाळी घेते कांची घे ना मग दुसरी. कोणती दुसरी? आणि हे पिढ, ते 3 वाले पिढ जाड आहे बघा. नाही भक्कम पिढले भक्कम. हा पिढ आपल्या पिढ. ते 3 साड्यावाली मोठी लुगडे असले पण जुने 2-2 फाटके बिटके लुगडे असले.
तुम्ही काय करता हो साड्यांचं? ते पण टाकी द्या ते आता दुसरी ही पण जाळीच आहे ना. ही घे ना मग तीच नको नको मग बरी आहे तीच. कान बिन आईला आवडली तिला का नाही? आईला आवडली. आता 2 साड्या बाकी राहिल्या ना माझ्या. जाऊ दे वाल्या 2 साड्या घेऊन टाका आता नको कट मला अजून लय घ्यायचं मला असं टप आहे पण जाड लागत होतं. हा असं मोठं टपई घ्यायचं. हा एवढं घेतलंय आम्ही. साड्या दिल्या दिल्या तेव्हा देऊन टाकले तेव्हा. अयो जोडे आहेत किती मग जड येत साड्या. किती साड्या ना द्यायला? 10 रुपये लुगडे बघ फाटके बिटके 2 नवरी लुगडे ऐके साड्या देईन मी 2. बा एवढं सामान घेतलं आता आम्ही. ढकलू पुढं काढली का? नाही मला वाटलं डबल स्टँड होती ना. चालले ते एवढे आमचे साड्या लुगडे घेऊन ओढूक माग जाते ते त्यांना अंदाज माहिती बरोबर. सावली चला लय ऊन लागलं. चला इकडे सावलीत या. तो लय भारी माणूस हा. या बाई 3 टपाचा 3 साड्यांचा 2 साड्या 2 साड्या 3 साड्यांचा 2 साड्यानं घेतला आईमुळं. आणि अब हा अयो लेणी बरी हा लय भारी तो लय भारी. 3 पाट लय भारी. 3 साड्यांचा 3 दिसतोय का तुम्हाला? 3 साड्या पण निबारलंय आपल्या पाठपेक्षा लय भारी. 3 आणि हे 2 साड्या. पाठ येतो किती वर्षाचा. 2 साड्या 2 साड्या दिसतंय का? 2 साड्या मायरा कशी पाहती मारो चलो आप क्या नको. मारलं. आणि हे 3 साड्या 3 आणि आपली ती पिवळी जाळी 3 साड्या पिवळी जाळी मोठी आहे ना. 3 साड्या लग्नाच्या आधीची. हा लग्नाच्या आधीची पण हे 3 साड्यांचा माल. म्हणजे 10 वर्ष होऊन गेले. 10 वर्ष होऊन गेले तिला. आणि ती हिरवी आता घेतली ती आईने. झालं एवढं घे. मोठं म्हणतो मा मित्र मोठा झाला म्हणतो. मा मित्र आलता भेटायला मला सॅम लंगोटी आहे माझा डायरेक्ट लहानपणापासून का रे. बरोबर आहे आयडिया खरं आहे. समाधान बरोबर आहे नाही रे श्याम भाई? समाधान हेअरकट समाधान बघ कसं केलंय. पेरू खातोय. कलर केलं का काय कलर केलाय त्याने. हा चला श्याम भाई चला त्याला बाय बाय करतो. बाय श्याम भाई व्यवस्थित जाय. हे बघा आम्ही आलेले अकोल्यात बरं का. पण इथं ना मारुती कारचं बघा शोरूम लागलं. शोरूम काय शोरूम नाही म्हणते ना समजा काहीतरी मस्त होय. हा एक्सचेंज मिळाला. पण वरचा सीन बघा त्यासाठी थांबलो खरा. दिसतंय का वरचा सीन आपला भारी वाटू राहील ना आज. अकोल्यामध्ये वैशाली पशी हा वैशाली पशी तू संघाच बोलतोय. हा वैशाली पशी मी अकोल्यातच आहे. पाव एक नंबर सीन आहे. आणि बघा बाजार बघा किती भारी भरायला लागला आता. एकदम डेकोरेट झाले आमचे. फुल ऑफ जॉय मस्त लहान आहे मस्त एक नंबर आहे. काय वातावरण आहे समजा क्वालिटी. तुम्ही म्हटले ना बघा कावळ्यांच्या सुटले आता बरं का. सगळे कावळे बगळे सगळे दिसले का? बगळे सगळे कावळ्यांच्या सुटली मस्त. आणि सगळे आपापल्या घरी येऊ राहिले. आणि हे त्यांचं घर आहे दिसतं का? लय भारी लय छान वाटू राहिले आज इथं आलं तर. हे पक्षी बघा लय छान वाटतंय. हे बघा हे आमच्या गावचं नजारा. तुम्हाला चंद्र बघायचा का? चंद्र बघायचा का? वरती घेतो बघा कसं आहे. मग बापरे एवढं खतरनाक सीन आहे समजा इथं. रोज हे बघा माझे काका मच्छी घेताना दिसले का? हे बघा आम्ही जेवणासाठी बसलोय आता मस्तपैकी आथरून टाकून एकदम भारी बसायला. आम्ही पाहत होतो पप्पांची वाट. पण पप्पांना आहे आज डबल पाळी. कारण की त्यांचं कोणते सोडवायला नसेल आलं त्याच्यामुळे त्याला थांबायला लागला. ती पहाटे 4 वाजता. आम्ही त्यांच्यासाठी थांबलो होतो जेवण करण्यासाठी. पण आता आम्हाला फोन आला पप्पांचा म्हणे का तुम्ही जेवून घ्या. म्हटलं मग जाऊन द्या आता आम्ही जेवायला बसतो. आम्ही जेवण झालं तुम्हाला परत एकदा भेटतो. लाव बाळा काय रे बाळा राजू माहिती आहे बा काय हे काय कलर मेन म्हणजे आता सगळे काम आवरले आमचे. आणि थंडी लय वाढली बरं का. जाम थंडी हाताचे ठणकत होते भांडे घासताना. अरे टोपी माझी आहे हे तुम्ही म्हणले रेड कलर माझा. हा सॉरी माझं कुठे ग्रीन कलर काय माहित नाही मला. ही माझी टोपी आहे. आणि या टोपीसाठी मला विणी घालायला लागेल. कुठे आहे का? घेऊन काय झालं माहितीये का?
मागच्या वेळेस ना आम्ही 2 टोप्या घेतल्या होत्या, म्हणजे दोन्ही निळ्याच्या होत्या बरं का, म्हणजे तिला सारखी आणि मला पण सारखी. आणि यावेळेस ना तिने काय केलं, मग हारून टाकली, मला राग आला. मग मी ना म्हटलं आता वेगवेगळे आणणार आहे, कारण की तेव्हा ती हरवली लगेच म्हणे आता ही माझी दुसरी. मग मी आता काय केलं, आता 2 घेऊन आलो, म्हटलं तुला रेड आणि मला ग्रीन सारखी. तिची हरवली होती मागच्या वेळेस, मला म्हणे नाही ती तुम्हाला म्हटलं होतं ना नवी मला द्या आणि जुनी तुम्हाला घ्या म्हणे. आणि पहा ना, कारण दोन्ही मला क्वालिटी आणि सेम कंपनी सेम कलर होता. मला 1 महिना लागला सापडायला माहिती सारखी टोपी, अकोला सापडत होतो पण नाही सापडली. शेवट पार संगमनेरहून आणली होती. आणि आता आणि मायराला पण घेतली ती, कारण झोपली, मायरा झोपली लवकर, एवढी दमती बापरे, एवढी आता चालत दिली माझी येते मग. माझी टोपी व्यवस्थित नाही घातली का स्वतःची, कशी घातली? हा आता थंडी वाढली ना, आता कसं दिसतंय एकच नंबर. माझ्याकडे हिरो जर्किंग पण दिसतंय का थोडं, त्याच्यामुळे मॅचिंग झाले मला पण नवीन जर्किंग घ्यायचंय. हे जर्किंग कधीच माहिती का तुम्हाला? खोटं वाटत, मी 5वीला नवीन शाळेत चालले होते ना, म्हणजे मोठ्या शाळेत, तेव्हा मला दादांनी घेतलं, तेव्हा हे मला लय मोठं होत होतं. आत्ताशी मला तिला दुसऱ्या जर्किंग मध्ये ते कुठे काही सापडत नाही, कोणतरी आले. तर हा नक्की, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद बरं का. बाय बाय, उद्या परत भेटू बरं का.